नाही नाही, माझा राग नाही रे अजिबात. खरं तर मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. काय आहे? नोटीस. घर खाली करायची नोटीस. घर खाली करायची नोटीस. घर खाली करायची नोटीस. घर खाली करायची नोटीस. बाईसाठी घर म्हणजे सर्वस्व असतं ग. आणि उद्या ते मला मिळणार आहे, कसंही मिळू. उद्या ते मला मिळणार आहे. हे घर माझ्या नावावर होणार आहे बस. मिळणार आहे. हे घर माझ्या नावावर होणार आहे बस. मिळणार आहे. हे घर माझ्या नावावर होणार आहे बस. काय झालं निलंबर? धक्का बसला? आवडलं नाही माझं हे जशाच तसे? काय आहे ना निलंबरी, मी माझी पद सोडून तुझ्या कुटुंबाचा हात धरायला आलो होतो, पण तुम्ही लोकांनी माझा मानच राखला नाही. खरं तर या क्षणाला तुमचा हात धरून घराच्या बाहेर काढू शकतो हा भडकमकर. पण नाही, नात्याचे नियम, दिलेला शब्द तुम्ही पाळत नसाल, पण भडकमकर पाळतो. आणि नियमाप्रमाणे ही घर खाली करायची नोटीस. महिना संपायच्या आत ही खोली खाली करायची. आणि असला तसला विचार डोक्यात आणू नको निलंबरी. जागेचा ताबा कसा मिळवायचा हे या भडकमकरला चांगलंच माहिती आहे. आणि हो निलंबरी, ते रडणं, भेकणं, पदर पसरणं, गयावया, माणुसकीचे हवाले देणं, हे असलं काही करू नको, कारण ह्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे आत्ताच सांगतोय. महिना संपायच्या आत ही खोली खाली करायची. म्हणजे तुमचा आणि आमचा विषय संपला. विषय संपला. विषय संपला. मुद्दाम करतोय हे विराज. आपल्याला असं तडफडत बघण्याची मजा घ्यायची त्याला. आपण त्याच्या पायाशी जाण्याची वाट बघतोय. तो त्या अर्पितावरचा सूळ तो आपल्यावर उगवतोय. पटतंय ना आता तरी? सगळ्यांना पटतंय ना? मुळावर उठलीये या घराच्या. ती घरातून गेली पण आपल्या सुखावर लाथ मारून गेलीये. अवलक्षणी. कविता पुरे ऐकवत नाहीये मला. तुला बाकी सगळं आठवतं, पण तिच्या जीवावर जगत होतीस, तू जगत होतीस, आपण जगत होतो, हे तुला नाही आठवत? चक काय करतेस का? मान काय उडवतेस? अजून तुझे डोळे उघडलेले नाहीये. मी तुला म्हटलं होतं जेव्हा तुझ्या करिअरवर बेतेल ना तेव्हा हे मला शहाणपण सांगायला ये. आलं का शहाणपण? आलं? तुझी दी म्हणजे तुला मोठा आदर्शाचा पुतळा वाटतो ना?
आज जी ही वेळ आली ना तुझ्यावर तुझ्या दादावर, ह्याला दी कारणीभूत आहे. सगळी वाट लावली त्या निर्लज्ज वागण्यामुळे. वहिनी बास. परत एकदा सांगते, ह्या दीची